नमस्कार. आपण इंग्रजी बोलताना नेहमीच कुठल्या ना कुठल्या गोष्टींची तुलना करत असतो, नाही का? म्हणजे बघा ना, हा सिनेमा चांगला आहे, पण तो त्यापेक्षाही भारी आहे आणि तो तर सगळ्यात बेस्ट आहे, असं आपण सहज बोलून जातो. पण हेच व्याकरण वापरून अगदी अचूकपणे कसं बोलायचं? आज आपण नेमकं हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. खरंच विचार करा, रोजच्या बोलण्यात किती सहजपणे आपण हे सगळं वापरतो. पण याच्या मागे एक पक्कं व्याकरण आहे. म्हणजे एक गोष्ट उंच आहे, दुसरी त्याहून उंच आहे आणि तिसरी तर सर्वात उंच आहे, हे सांगण्याची एक खास पद्धत आहे. आज आपण तीच पद्धत उलगडून बघणार आहोत. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी तुलनाभाव म्हणजे नक्की काय, मग त्याचे 3 महत्त्वाचे प्रकार: पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आणि हो, सगळ्यात शेवटी काही महत्त्वाचे नियम आणि वाक्यांचं रूपांतर कसं करायचं हेही पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. डिग्री ऑफ कंपॅरिझन, ज्याला आपण मराठीत तुलनाभाव म्हणतो, ते नेमकं आहे तरी काय? एकदम सोपं आहे. विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह, आठवतंय ना? तर या ॲडजेक्टिव्हची 3 वेगवेगळी रूपं असतात आणि त्यांचा वापर आपण 2 किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टींमधल्या गुणांची तुलना करण्यासाठी करतो. याच 3 रूपांना मिळून डिग्री ऑफ कंपॅरिझन असं म्हणतात. असं समजा की हे विशेषणांच्या ताकदीचे 3 लेव्हल्स आहेत. तर हे आहेत ते 3 मुख्य प्रकार. पहिला आहे पॉझिटिव्ह डिग्री, ज्याला आपण समभाव म्हणू. इथे तो हिरव्या रंगात दाखवला आहे. दुसरा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे तरभाव, तो आहे केशरी रंगात. आणि तिसरा सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजेच तमभाव, लाल रंगातला. हे रंग लक्षात ठेवले तर पुढे समजायला अजून सोपं जाईल. चला मग सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून. पॉझिटिव्ह डिग्री हा आहे आपल्या तुलनेचा पाया. इथे आपण एकतर एखाद्या गोष्टीचा गुण सरळ सरळ सांगतो किंवा मग 2 गोष्टींमध्ये समानता दाखवतो. पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर प्रामुख्याने 2 कारणांसाठी होतो. एकतर सरळ सरळ एखाद्याचा गुण सांगायचा असेल तेव्हा, किंवा 2 गोष्टी अगदी सारख्या आहेत हे दाखवण्यासाठी. त्यासाठी ॲज किंवा नॉट ॲज अशी रचना वापरतात. महत्त्वाचं म्हणजे इथे कोणतंच कोणापेक्षा श्रेष्ठ किंवा कमी नसतं, सगळंच समान. हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच कळेल. राजू इज ॲज टॉल ॲज सुरेश. याचा सरळ अर्थ आहे की राजू आणि सुरेश यांची उंची एकसारखीच आहे, समान आहे. ॲज टॉल ॲज वापरून आपण ही समानता दाखवली. कोणीही जास्त उंच नाही, कोणीही कमी उंच नाही. बरं, समानतेनंतर आता येतो तुलनेचा पुढचा टप्पा, तो म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. नावावरूनच कळतंय, इथे आपण 2 गोष्टींची थेट तुलना करतो. एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा कशी वेगळी आहे हे आपण इथे सांगतो. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री बनवणं तर खूपच सोपं आहे. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, मूळ ॲडजेक्टिव्ह घ्या. दुसरी, त्याला हा प्रत्यय जोडा. आणि तिसरी, त्याच्यानंतर थॅन हा शब्द वापरा. झालं, तुमची तुलना तयार. आता इथे बघा, हे किती छान दिसतंय. टॉल म्हणजे उंच, त्याचं झालं टॉलर म्हणजे अधिक उंच किंवा उंचतर. स्वीट म्हणजे गोड, त्याचं झालं स्वीटर म्हणजे अधिक गोड. आणि ब्रेव्हचं ब्रेव, तो प्रत्यय लागला की पेक्षा जास्त हा अर्थ आपोआप येतो. हे वाक्य बघा, म्हणजे अजून स्पष्ट होईल. द ट्रेन इज फास्टर दॅन द बस. इथे ट्रेन आणि बस यांची तुलना केली आहे आणि सरळ सांगितलंय की ट्रेन बसपेक्षा जास्त वेगवान आहे. फास्टर आणि थॅनचा वापर येथे महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. आणि आता आपण आलोय तुलनेच्या सर्वोच्च स्तरावर, म्हणजेच सुपरलेटिव्ह डिग्री. जेव्हा आपल्याला अनेकांमधून फक्त एकाला सर्वश्रेष्ठ किंवा द बेस्ट ठरवायचं असतं, तेव्हा याचा वापर होतो. सुपरलेटिव्ह डिग्री बनवणं पण अगदी सोपं आहे. विशेषणाच्या आधी द लावायचं, हे विसरायचं नाही. आणि मग मूळ ॲडजेक्टिव्हला हा प्रत्यय जोडायचा. द वापरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तेच सांगतं की ही गोष्ट ती एकच आहे, सर्वश्रेष्ठ. या टेबलमध्ये बघा, 3 डिग्रीज एकत्र कशा दिसतायत. बिगचं झालं बिगर आणि शेवटी बिगेस्ट. हॅपीचं हॅपियर आणि मग हॅपीएस्ट. आणि टॉलचं टॉलर आणि मग टॉलेस्ट. हा क्रम बघितला की सगळी संकल्पना एकदम डोक्यात पक्की बसते. आणि हे तर एकदम परफेक्ट उदाहरण आहे. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. इथे जगातल्या सगळ्या शिखरांमधून माउंट एव्हरेस्टला सर्वात उंच म्हणजे द हायेस्ट असं म्हटलंय. ही आहे सुपरलेटिव्ह डिग्री. तर आता आपल्याला 3ही डिग्रीज ओळखता येत आहेत. पण थांबा, काही शब्दांसाठी नियम थोडे वेगळे आहेत. चला तर ते खास नियम कोणते आहेत ते बघूया.
आणि हो, एका डिग्रीमधून दुसऱ्या डिग्रीमध्ये वाक्याचं रूपांतर कसं करायचं हे सुद्धा शिकूया. हे काही सोपे नियम आहेत जे लक्षात ठेवायलाच हवेत. लहान शब्दांना आपण ER आणि EST लावतो, जसं टॉलचं टॉलर, टॉलेस्ट. जर शब्द वायनं संपत असेल तर त्या वायला काढून आय लावावा लागतो, जसं हॅपीचं हॅपियर. आणि जे मोठे शब्द असतात, जसं की ब्युटिफुल, त्यांना ER किंवा EST न लावता त्यांच्या आधी मोर आणि मोस्ट हे शब्द वापरतात. आता इथे एक गंमत आहे. काही ॲडजेक्टिव्ज असे आहेत जे कोणतेच नियम पाळत नाहीत. यांना इर्रेग्युलर फॉर्म्स म्हणतात. बघा, गुडचं गुडर नाही होत, तर ते होतं बेटर आणि बेस्ट. तसंच बॅडचं होतं वर्स आणि वर्स्ट. हे शब्द आपल्याला पाठच करावे लागतात, त्याला दुसरा उपाय नाही. चला आता बघूया वाक्यांचं रूपांतर कसं करायचं. समजा कंपॅरेटिव्ह वाक्याला पॉझिटिव्हमध्ये बदलायचंय, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, अर्थ बदलायला नको. जसं द ट्रेन इज फास्टर देन द बस, म्हणजे ट्रेन बसपेक्षा वेगवान आहे. हेच वाक्य पॉझिटिव्हमध्ये असं होईल, द बस इज नॉट ॲज फास्ट ॲज द ट्रेन, म्हणजे बस ट्रेन इतकी वेगवान नाही. बघा, दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. आता सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्हमध्ये रूपांतर बघू. वाक्य आहे, ही इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास, म्हणजे तो वर्गातला सर्वात उंच मुलगा आहे. हेच कंपॅरेटिव्हमध्ये असं होतं, ही इज टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास, म्हणजे तो वर्गातल्या इतर कुठल्याही मुलापेक्षा उंच आहे. इथेही अर्थ तोच राहिला. आणि हे शेवटचं रूपांतर सुपरलेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. वाक्य आहे, ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स, म्हणजे तो सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. यालाच पॉझिटिव्हमध्ये असं म्हणतात, व्हेरी फ्यू प्लेयर्स आर ॲज गुड ॲज ही, म्हणजे त्याच्या इतके चांगले खेळाडू खूपच कमी आहेत. बघा, वाक्याची रचना बदलली, पण मूळ संदेश तोच राहिला. तर मग या सगळ्याचा सार काय? तर पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीजमुळे आपण आपलं म्हणणं, आपली निरीक्षणं अगदी अचूक आणि स्पष्टपणे मांडू शकतो. आपल्या बोलण्याला, आपल्या भाषेला एक वेगळीच खोली आणि ताकद मिळते. खरंच, भाषेतील हा एवढासा भाग आपल्या रोजच्या बोलण्याला किती शक्तिशाली बनवतो, नाही का? या लहानसहान वाटणाऱ्या तुलनेमुळेच तर आपलं संभाषण अधिक अर्थपूर्ण होतं. पुढच्या वेळी बोलताना या 3 डिग्रीजकडे नक्की लक्ष देऊन बघा.